आपल्या आज योग वर्गातर्फे दादासाहेबांना श्रद्धांजलीचा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याच्याबद्दल धन्यवाद. दादांबद्दल सांगायचं झालं म्हणजे आता त्यांच्या नोकरीच्या सुरुवातीपासून त्याच्यानंतर तो नोकरीचा प्रवास, 15 वर्षाचा नोकरीचा प्रवास, आणि इकडे आल्यानंतर मग गावाकडे आल्यानंतर तो 29 वर्षाचा प्रवास, असे दोन वेगवेगळे प्रवास आहेत. नोकरीच्या प्रवासामध्ये त्यांनी तिकडे सुरुवातीला 1974-75 या दरम्यान JK केमिकल ठाण्याला नोकरी केली. त्यानंतर मग 2-3 वर्षानंतर ते हिंदुस्थान पेट्रोलियम मध्ये गेले. हिंदुस्थान पेट्रोलियम मध्ये त्यांनी मग जवळजवळ 13-14 वर्ष नोकरी केली. म्हणजे असं जसं हा 15 वर्षाचा काळ त्यांनी फक्त नोकरी केलेली आहे. आणि ह्या नोकरी बरोबरच त्यांनी समाजसेवा कशी करायची आणि कसं करता येते हे त्यांनी दाखवून दिलं होतं. नोकरी करताना बऱ्याच लोकांना, हिंदुस्थान पेट्रोलियम मध्ये असताना काही कॉन्ट्रॅक्टर लोकांना हाताशी घेऊन किंवा काही इतर लोकांना हे घेऊन आपल्या इकडचे जे लोक येत होते त्यांना, काही कोणी इलेक्ट्रिकल इंजिनियर असेल, कोणी इलेक्ट्रिकल सिव्हिल इंजिनियर असेल, अशा लोकांना त्यांनी नोकऱ्या देण्याचा पण प्रयत्न केला नोकरी करत असतानाच. असे हे नोकरी करत असताना सुद्धा तिथे हिंदुस्थान पेट्रोलियम मध्ये त्यांना सुखसोयी होत्या, पण त्या सगळ्या अव्हेरून त्यांना तिथे राहण्याची पण व्यवस्था होती, पण त्या सगळ्या अव्हेरून ते स्वतः अशा सर्वसामान्य लोकांमध्ये त्यांना मिसळता यावं, सर्वसामान्य लोकांची कामं करता यावं, अशा ठिकाणी ते राहण्याचा प्रयत्न करत होते. नाहीतर त्यांना चांगली सुविधा होती, त्यांना राहण्यासाठी कंपनीतर्फे चांगले मोठे मोठे बंगले होते, पण ते न घेता त्यांनी एक वर्तकनगर सारख्या एक छोट्याशा घरी राहण्याचं, वर्तकनगर ठाणे इथे छोट्याशा घरी राहून लोकांमध्ये मिसळून लोकांसाठी कामं करण्याचा प्रयत्न केला. जसे नोकरी करत असताना, सर्व्हिस करत असताना कुठल्या तरी आपल्या इकडून आलेल्या लोकांना, कुठे आपल्या समाजाच्याच नाही, इतरही कुठल्या समाजाच्या लोकांना, जसं कंपनीमध्ये कुठल्या काय कोण कुठे रिक्वायरमेंट असेल, कुठे काय असेल, त्याप्रमाणे ते नोकरी लावून देत होते. त्यांना कॉन्ट्रॅक्टरला सांगून का बाबा यांना घ्या, 6 महिन्यानंतर पुढे जर जसं जसं पुढे जातो माणूस तसं तसं मग ते ऍडव्हर्टाईज वगैरे बघून पुढे पुढे ते करत जातो. अशा बऱ्याच लोकांना त्यांनी नोकरी लावली. तसंच 85 ते 90 या काळामध्ये जर ठाणे जनता बँकेमध्ये पण होते ते कामाला. तसंच त्या याच्यानं सामाजिकरण, समाजातील लोकांना ते आपलं उपयोग करून देता यावं या उद्देशाने त्यांनी तिथे जेव्हा डायरेक्टर होते त्यावेळेस नोकऱ्या तर आपल्या लोकांना किंवा इतर लोकांना लावून दिल्याच, त्याचबरोबर तिथल्या लोकांना, काही लोकांना काही लोन पाहिजे असतात, तिथे येऊन बँकेत बसले, ते स्वतःहून स्वतःहून त्यांना एक ब्रांच निवडून दिली होती वर्तकनगरची, का या ब्रांच मध्ये तुम्ही संध्याकाळी जाऊन बसायचं. 6 वाजेपर्यंत, 5 वाजेपर्यंत ते नोकरी करायचे. 5 वाजता ते म्हणजे 6 साडेसहा दरम्यान ते वर्तकनगरला पोहोचायचे. त्याच्यानंतर ते त्या बँकेत जाऊन आपल्या कोणाच्या जे आपल्या समाजात जे वावरणारे लोक आहेत ते इतर लोक, आपल्या समाजाचे लोक नाही, पण इतर लोकांना मग कोणाला लोन पाहिजे, कोणाला काय पाहिजे, तर ते बँकेत मॅनेजर मध्ये बसून, त्या कॅबिन मध्ये बसून ते त्यांना काय असेल, काय प्रॉब्लेम असेल ते असे सॉल्व्ह करून त्यांना लोन वगैरेची सुविधा करून देणं. त्या काळामध्ये लोन वगैरे देताना गॅरेंटर वगैरे आणि हे सगळं बघून खूप खूप असं म्हणजे किचकट असा तो विषय असायचा, लोन देणं म्हणजे. अशा वेळेला त्या लोकांना लोन घेऊन देणं, कोणाला घरासाठी, कोणाला कशासाठी, कोणाला कशासाठी, असं लोन घेऊन असे सामाजिक ते प्रत्येक गोष्टीमध्ये करत गेले. त्यांच्या जसं जसा विषय त्यांना येत गेला त्याप्रमाणे ते त्याप्रमाणे ते विषय गेले, पण ते समाजासाठीच आणि जास्त आपल्या लोकांसाठी म्हणजे आपल्या कुणबी समाजासाठी नाही, पण इतर समाजासाठी सुद्धा ते प्रयत्न करत होते. कोणी असो, त्याला नोकरीची गरज आहे, त्याला पैशाची गरज आहे, त्याप्रमाणे ते तसं ते कार्य करत होते आणि पुढे पुढे ते नेत होते. त्याच्यानंतर त्यांना असं वाटायला लागलं की बाबा ते बीजेपीच्या तिथे मग बीजेपीचेही काम करायला लागले. त्या बीजेपीच्या कार्यक्रमातून आणि इतर याच्यामधून त्यांना मग असं वाटायला लागलं की बाबा हे आपण कार्य करताना आपण आपल्या गावाकडे जाऊन केलं पाहिजे. आता समाजाचा विषय आहे तो समाजाचा सगळ्यांना माहितीच आहे की त्या समाजाच्या स्थापनेपासून ते आणि आम्ही दोघं बरोबरच होतो. ज्यावेळेस पहिल्यांदा शहाडला मीटिंग झाली त्यावेळेस सुद्धा मी त्यांच्या बरोबरच होतो. त्यांच्या बरोबर मी नेहमीच असायचो. कुठेही जायचं असलं तर मला ते घेऊनच जायचे. चल भाऊजी म्हणून असे निघून घेऊनच जायचे असं. आणि असं ते मग ओपनला आपले झाले, मेळावे झाले. नंतर आपल्या ठाण्यामध्ये इकडे तिकडे मेळावे झाले किंवा मग इकडे त्या प्रत्येक मेळाव्याला मी त्यांच्या बरोबर होतो. त्याच्यानंतर मग ते 90च्या दशकामध्ये त्यांनी असा निर्णय घेतला की आपण ठाण्यावरून आपल्या लोकांसाठी त्यांना काहीतरी करायचं. लोकांमध्ये ते राहण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचे. त्यांना ते बाहेर इतर ठिकाणी त्यांना ते करमत नव्हतं किंवा इतर ठिकाणी ते त्यांना जमतच नव्हतं. म्हणजे त्यांना सुख सुविधा हा विषय त्यांच्यासाठी काही महत्वाचा नव्हता.
जरी जरी ते डेप्युटी मॅनेजर म्हणून जरी रिटायर नाही झाले, VRS घेऊन ते बाहेर पडले. फक्त 15 वर्ष नोकरी केली. 25व्या वर्षी नोकरी लागली आणि 40व्या वर्षी ते नोकरीतून निवृत्त झाले आणि गावाला आले. आणि त्यांनी आपले उपजीविकाचे साधन म्हणून त्यांनी एक राईस मिल उघडली. राईस मिल उघडल्यानंतर मग इथं समाजाचे कार्य करायला लागले, लोकांना भेटणे, हे अमुक तमुक, आणि त्या संदर्भातून मग त्यांनी ते इथे खरेदी विक्रीमध्ये इलेक्शन लढले. खरेदी विक्रीचे जे म्हणजे खरेदी विक्री जी तोट्यामध्ये होती, लाखनी खरेदी विक्री, ते त्यांनी फायद्यामध्ये आणून दिले. 10 वर्ष ते अध्यक्ष होते. त्याच्यानंतर ज्या तोट्याच्या संस्था होत्या त्याच त्यांना मिळत होत्या. ज्या तोट्यामध्ये आहेत किंवा ज्या डबघाईला आलेल्या आहेत, अशाच संस्था त्यांना मिळत होत्या. त्याप्रमाणे त्यांनी ते खरेदी विक्री 10 वर्ष अध्यक्ष होते. 10 वर्षानंतर त्यांनी ते 10 वर्षामध्ये त्यांनी जेवढं सगळं लॉस झालेलं होतं ते सगळं रुळावर आणलं आणि मग ते पद सोडून दिलं. तसंच ते भूविकास बँक होती, भंडाऱ्याची भूविकास बँक, तिथे सुद्धा ते अध्यक्ष होते 10 वर्ष. पण ती पण डबघाईला गेलेली बँक होती. तिला सुद्धा त्यांनी आणण्याचा प्रयत्न केला, पण ते काय शक्य नव्हतं. त्याच्यामुळे ती पण मग ते पूर्ण महाराष्ट्र भूविकास बँका त्या डबघाईला गेल्या. त्याच्यामुळे त्यांना ते काय कार्य करता आलं नाही. तरी पण त्या शेतकऱ्यांच्या त्यावेळेस ते भूविकास बँकेचे लोक आहेत, हे म्हणजे कर्मचारी आहेत, हे त्यांच्यावर अगदी म्हणजे असं व्याज लावत, म्हणजे मोठं महाव्याज, म्हणजे जसं मारवाड्याचं जसं व्याज असतं त्याच्या पलीकडे लावत होते. व्याजावर लावत होते. त्यांच्यावर त्यांनी बंधन घातले की नाही, आपल्या शेतकऱ्याला किंवा आपल्या लोकांना किंवा हे करताना त्यांना हे असं एवढं व्याज लावून चालणार नाही. याच्यावर त्यांनी बरेच कर्मचाऱ्यांशी त्यांनी डिस्कशन केले होते आणि त्याच्यातून निष्कर्ष काढला होता का नाही, एवढं व्याज हा भयंकर व्याज होतो, त्याच्यामुळे असं लावायचं नाही. तर असे त्यांनी निर्णय घेतले. म्हणजे समाजात वावरत असताना त्यांनी प्रत्येक ठिकाणी त्यांनी कुठे ना कुठे आपली चुणूक दाखवली आपल्या कर्तव्याची. त्याच्यानंतर मग तो वैनगंगा सारखा एक कारखाना, म्हणजे जे डबघाईला आलेले आहेत, जे त्यांना ते चॅलेंज वाटायचं की हे जे कोणी करू शकत नाही किंवा कोणी करायला इंटरेस्ट घेत नाही, असे ते करायचे आणि ते करण्याचा प्रयत्न करायचे. तसंच ते वैनगंगा कारखाना आहे, हा डबघाईला आलेला बंद पडला होता. म्हणजे त्याला आता मेलेल्या माणसाला जिवंत आपण जसं करतो आणि जे प्रयत्न करावे लागतात, तसं त्यांनी ते प्रयत्न करून तो वैनगंगा साखर कारखाना 99 याच्या दरम्यान त्यांनी तो जिवंत केला. आणि कसं बसं राहून, अगदी म्हणजे घरी न राहता एक दीड महिना ते कारखान्याच्या तिथे साईडवर राहायचे. घरून तांदूळ गहू घेऊन जाऊन तिथे ते राहायचे आणि त्या कारखान्याला त्यांनी जिवंत केलं. आणि परत ते सरकार बदललं, त्याच्यामध्ये मग ते कारखाना तो दुसऱ्याकडे गेला, दुसऱ्या राजकारण्यांकडे गेला आणि त्यांनी परत ते मग कारखाना चालू झालेला, परत त्यांनी ते डबघाईला आणला, परत बंद पडला. याच दरम्यान त्यांच्या डोक्यात एक कल्पना आली का नाही बाबा, हे काय होणार नाही सहकारामध्ये, आपल्याला एखादा प्रायव्हेट कारखाना आपला स्वतःचा असं काहीतरी व्हावं लागतं. त्या दरम्यान त्यांनी ते मग आसनमध्ये कारखाना उभा करायचा प्रयत्न केला. पण ते समाजाने त्यांना खूप मदत केली, समाजाने केली, पण त्यांनी बँकांनी किंवा इतर राजकारणी लोकांनी त्यांना कोणी मदत केली नाही. ज्यावेळेस आमचं ते काम थांबलं मासळचं, त्याच्यानंतर त्यांनी बरेच राजकारण्यांकडे, लोकांकडे, आपल्या भंडारा जिल्ह्यातल्या असोत किंवा बाहेरच्या लोकांकडे असोत, का बाबा हा तुम्ही घ्या आणि तुम्ही एकदा सुरू करा, असं बऱ्याच लोकांना प्रयत्न केले, पण ते काही त्यांना सक्सेस झाले नाही. कोणी काही त्यांना दाद दिली नाही. त्याच्यामुळे कारखाना काय होऊ शकला नाही. ही त्यांच्या आयुष्याला लागलेली मोठी म्हणजे कलंक आहे म्हणा किंवा खंत आहे म्हणा, अशी ही गोष्ट. नाही तर ते कुठल्या याच्यामध्ये मागे हटले नाहीत. पण ती खंत त्यांनी मग पुढे जाऊन अजून 2-4 वर्ष गेले. त्याच्यानंतर तो कारखाना बंद होता. त्याच्यानंतर मग गडकरी साहेबांच्या मागे लागून त्यांनी तो कारखाना विकत घ्यावा. मग ते याच्यामध्ये निघाली आणि कारखाना तो याच्यामध्ये निघाला. त्याच्यानंतर त्यांनी ते गडकरी साहेबांना विनंती केली, हा कारखाना तुम्ही बाहेर काढा आणि इथल्या शेतकऱ्यांचा, इथल्या लोकांचं, इथल्या परिसरात जे काम करत होते जुने लोक, त्यांचं भवितव्य त्यांनी बघून, म्हणजे प्रत्येक वेळेस हे माणसांचं, शेतकऱ्यांचं आणि लोकांचं विचार करत होते. पण त्यांनाही अजून असंही वाटत होतं की बाबा, मी जर इकडचा आमदार झालो किंवा मी इकडचा खासदार झालो, एक त्यांची खंत होती की बाबा जर मला भेटे झालं तर मी कुठलं तरी अजून चांगलं कार्य करू शकेन. म्हणून ते फक्त निवडणुकीसाठी प्रयत्न करत होते. पण त्यांना ते निवडणुकीचे काही प्रयत्न मिळाले नाही. त्या दरम्यानच त्यांनी मग ते कारखाना गडकरी साहेबांनी विकत घ्यायला लावला. गडकरी साहेबांनी घेतला यांच्या ऐकून आणि त्यांनी सांगितलं का बाबा तुम्हाला चालवा लागेल. त्याप्रमाणे यांनी ते केलं आणि स्वतः उभं राहून ते सर्व कारखाना त्यांनी ते मेंटेनन्स वगैरे सगळं असं करून त्यांनी तो कारखाना उभा केला आणि तो चालू केला. चालू करून त्यांनी मग ते 2 वर्ष 3 वर्ष त्यांनी सांभाळला. उपाध्यक्ष म्हणून त्यांनी ते
काम केलं, 3 वर्ष सांभाळलं, 3-4 वर्ष सांभाळलं, त्याच्यानंतरही ते सांभाळतच होते, जोपर्यंत ते होते तोपर्यंत ते सांभाळत होते. या माध्यमातून शेतकऱ्यांचं भवितव्य आणि त्यांना ज्यांना कोणा नोकऱ्यांचं तिथे आपल्या कारखान्यामध्ये लागत असेल त्या आजूबाजूच्या लोकांना किंवा इतर लोकांना असे ते घेऊन, बरं ते नोकऱ्यांसाठी काही लोक येत नव्हते, काही वेळेस हे स्वतः जाऊन सांगत होते का बाबा तुला नोकरीची गरज आहे, तू ये, मी तुम्हाला तिथे कारखान्यामध्ये लावून देतो, हे करून देतो, थोडं सुरुवातीला पगार कमी राहील, हे राहील, ते राहील, असे करून आम्ही समजावून त्यांना सांगून त्यांना नोकऱ्या देत होतो. असेच असेच प्रयत्न ते करत राहिले, समाजामध्ये करत राहिले आणि असं त्यांना वाटत होतं का भंडारा गोंदिया या जिल्ह्यामध्ये चांगले साखर कारखाने, 2-4 साखर कारखाने व्हावे, इथले लोक समृद्ध व्हा. पश्चिम महाराष्ट्रात जसे एकेका जिल्ह्यामध्ये 18-18 कारखाने आहेत, तसं आपल्या जिल्ह्यामध्ये 18 नाही पण कमीत कमी 8, कमीत कमी 4, त्यांनी तसे ते प्लेस पण ठरवून ठेवले होते त्यांच्या ह्याच्यावर, की या सौराष्ट्रमध्ये इकडे 2-3 कारखाने होतील, त्याच्यानंतर लाखांदूरकडे, इकडे गोंदियाकडे, असे 2-3 प्लेस त्यांनी ठरवून ठेवले होते. आणि त्या प्रयत्नाने ते होते, पण ते कारखाना आपला तो होऊ शकला नाही. त्याच्यामुळे ते काय पुढे काय घडलं नाही. पण त्यांची खूप इच्छा होती की आपलं जे इथलं वातावरण आहे, आपल्या गावचं, आपल्या इकडचं, ते पश्चिम महाराष्ट्रात, जसं पश्चिम महाराष्ट्रात शेतकरी 2 एकर जरी शेती असला तरी त्याच्या घरात मोटरसायकल, त्याच्या विरोधात 4 व्हीलर असायची. तसंच या लोकांकडे पण आपल्या 5, 10, 15 एकर आहे, पण यांच्याकडे मोटरसायकल, साधी मोटरसायकल सुद्धा नव्हती. त्या माध्यमातूनच त्यांनी ते प्रयत्न केले, पण तेही काही सक्सेस झाले नाही. इकडे गावाला आल्यानंतर मग सामाजिक कार्य म्हणून हे लोक लग्न करताना, आपल्या मुलीचे लग्न करताना वगैरे ते जमिनी विकायचे, गहाण ठेवायचे, दागदागिने गहाण ठेवून ते करायचे. त्यामुळे मग त्यांनी ते 93-94च्या दरम्यान त्यांनी सामूहिक विवाह सोहळा उपस्थित केले. असे म्हणजे त्यांनी मॅक्सिमम ते लोकांमध्ये कसे राहता येईल याचा ते नेहमी प्रयत्न करत असत. मॅक्सिमम लोकांमध्ये त्यांनी सगळ्या सुविधा, म्हणजे हिंदुस्थान पेट्रोलियमला असताना त्यांना बंगले मिळत होते. हिंदुस्थान पेट्रोलियमच्या आतमध्ये जात गेले, आपण एंट्री केली, त्यांना आतमध्ये फिरायला अँबॅसेडर कार होती. अँबॅसेडर कार फिरले का ते बाहेर गेटच्या पडले की ते बसमध्ये बसायचे, तिथून घाटकोपरला यायचे, घाटकोपर परत बस ट्रेन आणि परत तिथून बसने आपण आपल्या घरी यायचे. परत संध्याकाळी 7 वाजता बँकेत जाऊन बसायचे. तिथे काय बँकेतले काय लोकांचे काय प्रॉब्लेम असतात ते सॉल्व्ह करायचे. मग संध्याकाळी 7, 7:30ला 8ला घरी जायचे, जेवण करायचे आणि परत त्यांच्या पाड्यावर किंवा त्यांच्या कॉलनीमध्ये असं ते जाऊन भेटत आणि रात्री 11 वाजता येत, परत सकाळी 5-5:30 वाजता उठत आणि आपल्या कामाला असं त्यांचा दिनचर्याक्रम असायचा. पण त्यांनी जास्त लोकांमध्ये राहणं, लोकांसाठी जे काय करता येईल ते करणं, हेच त्यांना अभिप्रेत होतं. त्याप्रमाणे आपणही आपल्या आता जे आपण समाजातर्फे इतर काही कार्यक्रम आपण घेतो, त्याप्रमाणेच आपण असं काही केलं पाहिजे, की बाबा त्यांचं की बाबा ते आपण लोकांमध्ये राहून लोकांसाठी काय करतात ते, का लोकांना नोकरी आहेत, लोकांचे लग्न आहेत, सामूहिक विवाह आता होते किंवा आता बंद पडले होते कोरोनामुळे, ते चालू करता येतील का, किंवा इतर काय अजून काही गोष्टी का आपल्याला हे करता येतील का, असं आपण करून असंच त्यांना जर हे केलं, चालू केलं आणि ते चालू ठेवलं आणि अजूनही आपले लोक करतायत, असं नाही असं की नाही की बाबा करत नाही, प्रयत्न करतायत. पण थोडस हे काय असायचं, यांचं काय प्रयत्न असायचे, स्वतःची गाडी त्या लोकांना आपण घेऊन, आपल्या कार्यकर्त्यांना घेऊन किंवा समाजाच्या लोकांना घेऊन आपल्या गाडीत बसवायचे, जिथं काय लग्न असेल त्या घरी जायचे, त्यांना विचारपूस करायचे. असं असं केलं म्हणजे असं करतो, त्यांची काय पद्धत, कार्यपद्धत अशी होती. आणि याच्या पुढे अशी जर कामं आपल्या समाजाकडून किंवा आपल्या लोकांकडून जर घडलं तर हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असं मला वाटतं. मी माझे श्रद्धांजली अर्पण करतो आणि दोन शब्द संपवतो, थांबतो.